नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण घड्याळ या टॉपिकवर मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांची चर्चा करणार आहे. याच्या अगोदर आपण दिनदर्शिका या टॉपिकवर विचारलेले प्रश्न आपण चर्चा केलेली आहे. चला तर मग आपला पहिला प्रश्न आपल्या समोर येतोय बघा. 4:30 मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती मापाचा कोन तयार होईल? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये तयार होणारा कोन काढण्याचं सूत्र आहे थीटा बरोबर केवल मूल्यात 11/2 वजा 30h. ओके. अजून जर आपल्याला याला सोपं करायचं असेल तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा, अँगल थीटा, थीटा म्हणजेच काय, तो कोन बरोबर 11/2 वजा 30h. आता इथून जर तुमची किंमत निगेटिव्ह आली, ही किंमत तिला निगेटिव्ह घ्यायचं नाहीये. ऋण जर आली तर ती ऋण नाही घ्यायची, तर ऋण न घेता ती ऑलवेज नेहमी काय घ्यायची आहे, धन घ्यायची आहे. ओके. हा या सूत्राने तुम्ही कोणत्याही वेळेस मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामधला कोन काढू शकता. खूप सुंदर सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो. प्रत्येकाने हे सूत्र लिहून घ्या. आणि तुम्हाला खूप साऱ्या परीक्षांमध्ये मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामधला कोन काढा याच्यावरचे प्रश्न विचारलेलेच आहे. 100% प्रश्न विचारलेलेच आहे. म्हणून या प्रश्न प्रकाराकडे लक्ष द्या, विशेष लक्ष द्या. आपण याच्यावरचा सराव देखील करणार आहे. आता जर हा कोन काढण्याचं सूत्र जर वापरलं आपण, कोन बरोबर 11/2 वजा 30h. आता हा प्रश्न विचारला बघा, बुलढाणा पोलीस भरती 2023, अहमदनगर पोलीस भरती 2023, धुळे पोलीस भरती 2023. तर इथं एम ची किंमत किती आहे? एम ची किंमत इथं आहे 30, म्हणजे मिनिट काढायची स्थिती. आणि एच म्हणजे किती तास, किती वाजले, 4 वाजले, म्हणून एच ची व्हॅल्यू 4. सो 11/2 गुणिला 30 वजा 30 गुणिला 4. तर भाग द्या, बेकबे 15 ने भाग जाईल इथं, तर 165 वजा 120. ओके. या ठिकाणी उत्तर तुमचं येणार आहे 45°. सो त्यांच्यामध्ये असणारा कोन 45 अंशाचा असणार आहे. हा पर्याय क्रमांक 4 हा 45 आहे, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. खूप सुंदर सूत्र आहे. या सूत्राचा वापर करून तुम्ही मिनिट काटा आणि तास काटा कोणतीही वेळ असो तुम्ही त्या ठिकाणी कोन काढू शकतात. समजलंय सर्वांना? लिहून घ्या, सूत्र लिहून घ्या. लक्षात घ्या, प्रश्न पण लिहा, सूत्र पण लिहा. दोघं गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. चला, मी आता तुम्हाला अजून एक प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचा डिस्प्ले करेल आणि काही वेळा देतो तुम्हाला, काही टाइम तुम्हाला देतो आणि त्या वेळेमधला मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामधला कोन तुम्हाला काढायचा आहे. चला, पुढचा प्रश्न बघा, किती साऱ्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे. मुंबई चालक भरती 2023, नाशिक पोलीस भरती 2023, रत्नागिरी पोलीस भरती 2013, नागपूर सीआरपीएफ पोलीस भरती 2013, उस्मानाबाद पोलीस भरती 2013. किती वाजता काढायला सांगितलंय? 12:30. तर कोन काढण्याचं सूत्र मी तुम्हाला मगाशी सांगितलं, ते पुन्हा लिहून देतो इथं. कोन बरोबर 11/2 वजा 30h. आता 12 बघा, 12 पासूनच आपण सुरुवात करतो. तर 12ला 0 माना, कारण 0, 1, 2, 3 अशी सुरुवात होते. तर या ठिकाणी h ची किंमत 12 न टाकता 0 टाका, ते तुम्हाला जास्त सोयीचं होईल. चला, तुमचं उत्तर पर्यायांमध्ये शोधा. तर कोन काढायचा आहे आपल्याला. कोन बरोबर 11/2 गुणिला 30 वजा 30 गुणिला 0. हा 0 का घेतोय आपण? 12 वाजेची स्थिती आहे म्हणून. 12 वाजेची स्थिती आहे म्हणून आपण ते 0 घेतोय. ओके. सो 0 0 कॅन्सल होऊन जाईल. इथे 2 ने भाग द्या तुम्ही 15, आणि 11 गुणिला 15 म्हणजे 165°. सो मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये 12:30 वाजता 165 अंशाचा कोन असणार आहे. 165 अंशाचा कोन असणार आहे. खूप साऱ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे.
आता बघा मी तुम्हाला काही वेळा देतोय, प्रत्येकाने ह्या वेळेसाठी मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामधला कोन काढण्याचा प्रयत्न करा. 4:20 दुसरी वेळ 8:40 तिसरी वेळ 10:30 आणि चौथी वेळ 11:40. चला. आणि याच्यामध्ये शब्द भरणा केला तर आपण त्या ठिकाणी प्रश्न तयार होऊन जाऊ शकतो तुमचा. शब्द भरणा म्हणजे 4:20 मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती मापाचा कोन होता? 8:40 मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती मापाचा कोन होता? किंवा मग 10:30 मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती मापाचा कोन होता? किंवा 11:40 मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती मापाचा कोन होता? अशा प्रकारे. चला. पेपर पेन्सिल चालवा. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. मिनिट काटा व तास काटा यांच्यातला कोन काढण्यासाठीचं सूत्र 11/2m वजा 30h. ओके. यामध्ये m म्हणजे काय? मिनिट काट्याची स्थिती. मिनिट काट्याची स्थिती आणि h म्हणजे काय? तास काट्याची स्थिती. h म्हणजे तास काट्याची स्थिती. चला. h म्हणजे तास काट्याची स्थिती. चार वाजून 20 आपल्याला विचारलंय. 8:40, 11:30, 11:40. तीस सेकंदाचा वेळ तुम्हाला एका प्रश्नासाठी लागायला पाहिजे. बघा इथं m ची किंमत किती आहे तुमची? 20 आहे. h ची किंमत किती आहे? 4 आहे. चला टाका. मग मिनिट काटा व तास काटा यांच्यातला कोन बरोबर 11/2m गुणिला 20 वजा 30 गुणिला 4. तो संक्षिप्त रूप द्या. संक्षिप्त रूप दिलं तर इथे 110 होतील. हे कॅन्सल झालं 10 वर आणि वजा 120. सो इथं वजा 10 येतोय. पण आपण वजाबाकीचं चिन्ह इग्नोर करतो. आपण वजाबाकीचं चिन्ह घेत नाही. त्याला आपण केवल मूल्यात टाकतो. केवल मूल्यात. म्हणजे याच्यामधून या भट्टीमधून निघणारी संख्या ही नेहमी धनच धरली जाते. ओके. आता या ठिकाणी जर बघा m ची पोझिशन तुमची किती वर आहे? 40 वर आहे. आणि h ची पोझिशन किती वर आहे? 8 वर आहे. चला मग कोन काढू आपण. कोन बरोबर 11/2m म्हणजे 11/2m म्हणजे 11/2 गुणिला 40 वजा 30 गुणिला 8 करा. हा 20 वर कॅन्सल होऊन जाईल. सो 220 वजा 240 किंवा नेहमी जर हे तुम्ही सूत्र अशा पद्धतीने जरी वापरलं 30h वजा 11/2m असं जरी वापरलं तरी तुमचं उत्तर त्या ठिकाणी चुकणार नाहीये, बरोबरच येणार आहे. तसं वापरा. त्या पद्धतीने वापरा. सो इथं वजा 20 येणार आहे. तेच जर आपण या पद्धतीने वापरलं असतं बघा
आपण सूत्र थोडस बदलून घेऊ, प्रत्येकाने तो बदल करून घ्या. तो कोन काढण्यासाठी आपण हे सूत्र वापरू, 30h वजा 11/2m. पुन्हा तेच, h म्हणजे काय, तास काट्याची स्थिती, m म्हणजे मिनिट काट्याची स्थिती. दुसरं काय होतं आपलं, 8:40 8:40 आपल्याला जर काढायचं असेल तर 30 गुणिला 8 वजा 11/2 गुणिला 20. सो काय होणार आहे हे, 240 वजा 20, 220. हा, 8:40. सो हा कॅन्सल होईल, इथं 20 वरती 220 बरोबर 20 अंशाचा कोन तयार होणार आहे. 20 अंशाचा कोन तयार होणार आहे. पुढचं विचारलं तर 10:30 वाजता, 10:30 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यातला कोन आपल्याला पाहिजे. तर इथं 30 गुणिला 10 वजा मिनिट काट्याची स्थिती कितीवर आहे, 30 वर आहे. ओके, सो किती झाले हे, 300 वजा भाग द्या, इथं 15 ने भाग देईल, तो 165. 300 मधून 165 वजा करा, तर तुमचं उत्तर 135 तयार यायला पाहिजे. सो 10:30 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये 135 अंशाचा कोन तयार होईल. नंतर 11:40 तुम्हाला विचारलं होतं. 11:40 तयार होणारा कोन बरोबर 11/2 गुणिला 40 वजा 30. हा, आपण पहिल्यांदा हे वापरतोय. ऍक्च्युली हे सूत्र मला अशा पद्धतीने वापरायची सवय झाली आहे, म्हणून आपण पुन्हा पुन्हा ते देतोय, पण आपण त्याला उलटा करून घेतला आपल्या सोयीनुसार. सो 30 गुणिला 11 वजा 11/2 गुणिला 40. ओके, सो 330 वजा हा कॅन्सल होऊन जाईल 20 वर, 11 दुने 22, 220. 330 वजा 220 किती झालं, 110. आय होप, आशा करतो की मी तुमचे चारीच्या चारी प्रश्नांची उत्तरं बरोबर आले असतील. आता तुम्हाला असा जर प्रश्न विचारला गेला, कोणत्याही वेळेस मिनिट काटा व तास काटा यांच्यात किती मापाचा कोन तयार होईल, तर ते चुकायला नको. आपल्याला सूत्र वापरायचं आहे, कोन बरोबर 30h वजा 11/2m. m म्हणजे काय, मिनिट काट्याची स्थिती. मिनिट काटा काय तुम्हाला दाखवतोय, मिनिट काटा. ओके, आणि h म्हणजे काय, तास काटा. तास काटा. इतकं सोपं आणि सरळ, त्यामध्ये ठेवा, सहज तुम्हाला उत्तर त्या ठिकाणी येतील. पुढचा प्रश्न बघा, हा महत्वाचा आहे. हा चार्ट प्रत्येकाने तयार करून घ्या. म्हणजे आपल्याला या ठिकाणी कोन, शून्य मापाचा कोन, ती कोन बनण्याची वेळ, 12 तासात तो कोन किती वेळेस बनतो, आणि 24 तासात, 24 तासात म्हणजेच किती दिवसात, एका दिवसात, एका दिवसात एक दिवस. 24 तास म्हणजे एक दिवस, एक दिवसामध्ये किती वेळेस तशा सिच्युएशन येतात. तर लिहून घ्या, फार महत्वाचं आहे. शून्य मापाचे 12 कोन, याच्यावर पण डायरेक्ट प्रश्न विचारला गेलेला, असंख्य प्रश्न विचारले गेलेले. म्हणजे जर तुम्ही हा चार्ट जर पाठ करून टाकला, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रश्न कसा पण उलटा सुलटा विचारला गेला तर तो तुमचा तयार होऊन जाईल. तर इथं 11 वेळा तयार होतो, 11 वेळा 12 तासामध्ये शून्य मापाचे कोन, आणि एका दिवसात 22 वेळेस. इथं पण 11 वेळा तयार होतो, इथं 180 मापाचा 11 वेळेस तयार होतो 12 तासामध्ये, 24 तासामध्ये 22 वेळेस तयार होईल. 90 मापाचे जर तुम्ही कोन घेतले तर ते 12 तासामध्ये 22 वेळाच बनतात, आणि 24 तासामध्ये 44 वेळेस बनतात. आणि ह्या बनण्याच्या वेळेस बघा, शून्य मापाची बनण्याची पहिली वेळ असते 12 वाजेची. नंतर 180 मापाचा असतो, दिवस सुरू झाल्यानंतर पहिलं, म्हणजे दिवस 12 वाजेला सुरुवात होते, रात्री 12 वाजता. नंतर 6 वाजेच्या स्थितीला, ही आयडियल स्थिती म्हणतो आपण 180 मापाच्या कोनाची. 3 वाजेची स्थिती आणि 9 वाजेची स्थिती, त्याला म्हणतो आपण 90 माप. म्हणजे 12 वाजता घड्याळीचे काटे कसे असतात बघा, दोघं एका सरळ रेषेमध्ये असतात, मिनिट काटा व तास काटा. 6 वाजता जर तुम्ही पोझिशन बघितली, तर तास काटा हा खालच्या बाजूने पॉइंट करतो आणि मिनिट काटा वरती पॉइंट करतो. 90 मापाचा कोन जर बघितला आपण, तर ही झाली 3 वाजेची स्थिती. 90 मापाचा कोन तयार होतो, 3 वाजेची स्थिती. आणि दुसरा 90 मापाचा कोन तुम्हाला बघायला भेटतो, तो म्हणजे 9 वाजता. तर ह्या घड्याळीच्या काट्यांच्या स्थिती आहेत बघा. शून्य मापाचा कोन 12 तासात किती वेळेस बनतो, 11 वेळेस बनतो. 180 मापाचा कोन किती वेळेस बनतो, तो पण 11 वेळेस बनतो. 90 मापाचा कोन 12 तासात 22 वेळेस बनतो. आता लक्षात घ्या,
प्रत्येक तासामध्ये हे महत्वाचं आहे बघा, प्रत्येक तासात एक कोन तयार होतो. शून्य मापाचा प्रत्येक तासात एक कोन. प्रत्येक तास म्हणजे 1 ते 2च्या मध्ये एक कोन तयार होईल. 2 ते 3च्या मध्ये एक कोन तयार होईल. 3 ते 4 यांच्यामध्ये एक कोन तयार होईल. 4 ते 5 यांच्यामध्ये एक कोन तयार होईल. पण 11 ते 12 आणि 12 ते 1 या 2 तासांच्या दरम्यान एकच कोन तयार होतो. एकच कोन तयार होतो आणि तो कोन किती वाजता बनतो? 12 वाजता बनतो. आणि म्हणून तुम्हाला जर प्रश्न असा विचारला गेला, की सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत शून्य मापाचे किती कोन तयार होतील किंवा ते दोघं एकमेकांना केव्हा भेटतील? भेटतील म्हणजेच काय शून्य मापाचा कोन. आता सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत 6 तासाचं अंतर आहे. 6 तास आहे. हां, लक्ष द्या सर्वांनी. आता जर एका तासात एक कोन बनतोय ह्या इक्वेशन नुसार एका तासात एक कोन बनतोय तर 6 तासात 6 कोन बनायला पाहिजे. परंतु इथं ही वेळ येते बघा 11 ते 12 आणि 12 ते 1 या 2 तासांच्या वेळेमध्ये एकच कोन बनेल. म्हणून जेव्हा शून्य मापाचा कोन तुम्ही जर मोजतायत, का तयार होण्याचा शून्य मापाचे कोन तयार होण्याची संख्या जर मोजतायत आणि त्यामध्ये जर 12ची वेळ आली असेल, तर ते एकूण तास म्हणजेच त्या बनण्याच्या वेळा घेऊ नका. त्याच्यातून 1 वजा करा. म्हणजे तुमचं येईल 5. सकाळी 9 वाजेपासून दुपारी 3 वाजेपर्यंत किती कोन तयार होतील? 9 तयार होतील. कसे बघा, पहिला कोन तयार होईल 9 ते 10 मध्ये पहिला तयार होईल. दुसरा तयार होईल 10 ते 11 मध्ये दुसरा तयार होईल. तिसरा कोन 11 ते 12 आणि 12 ते 1 यांच्यामध्ये तयार होईल. चौथा कोन 1 ते 2 मध्ये तयार होईल आणि पाचवा कोन 2 ते 3 मध्ये तयार होईल. आय होप तुम्हाला समजतंय हे. ओके. मग मला या प्रश्नाचं उत्तर द्या प्रत्येकाने. मी जर विचारलं सकाळी 8 वाजेपासून 2 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत किती मिनिट काटा व तास काटा एकमेकांना किती वेळेस भेटतील? चला. दुपार 2 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा एकमेकांना किती वाजता भेटतील? सकाळी 8 वाजेपासून. चला मग सकाळी 8 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा एकमेकांना किती वेळा भेटतील किंवा किती वेळेस शून्य मापाचा कोन किंवा किती वेळेस एका सरळ रेषेत एकाच दिशेने. इथं सरळ रेषा तयार होते. सरळ रेषा. इथं पण सरळ रेषा तयार होते. लक्षात घ्या. पण इथं दोघं काटे एकाच दिशेने असतात. एकाच दिशेने. इथं सरळ रेषा असते, पण दोघं काटे विरुद्ध दिशेने असतात. चला मग सकाळी 8 ते दुपारी 2 हे किती तासाचं अंतर आहे? 4 तासाचं अंतर आहे. पण 11 ते 12 आणि 12 ते 1 ची वेळ मध्ये येते. म्हणून एकूण शून्य मापाचे किती कोन तयार होतील? 3 कोन तयार होतील. सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत 3च कोन तयार होतील. तसंच जर आपण बघितलं 180 मापासाठी कोणती वेळ महत्वाची आहे? 6 वाजेची वेळ महत्वाची. म्हणजे काय? 5 ते 6 आणि 6 ते 7 या 2 तासांमध्ये एकच 180 मापाचा कोन बनतो आणि तो एक्झॅक्ट किती वाजता बनतो? 6 वाजता बनतो. आता हे ह्या मुद्द्यांवर तुम्ही भर द्या. हे मुद्दे फार महत्वाचे आहेत. याच्यावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय बघा. त्याच पद्धतीचा प्रश्न आहे आणि आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. 10 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा एकमेकांना किती वेळेस ओलांडतील? किती वेळेस ओलांडतील म्हणजेच काय? शून्य मापाचा कोन तयार करतील. प्रश्न विचारलाय नवी मुंबई पोलीस भरती 2023, SRPF 2 पुणे सशस्त्र पोलीस भरती 2017. आता जो कन्सेप्ट तुम्हाला डिस्कस केला तोच कन्सेप्ट आहे इथं. चला. सकाळी 10 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत किती तासाचं अंतर होतं आणि त्याच्यामध्ये ती आयडियल वेळ येते का बघा. का साधा प्रश्न. कन्सेप्ट बेस्ड क्वेश्चन्स आपण याला होतो. म्हणजे तुमच्या संकल्पना जर क्लिअर असतील तर या प्रश्नांची उत्तरं द्यायला तुम्हाला फारसा वेळ लागणार नाही आणि हे उत्तर अचूक पुन्हा तुम्हाला देता येतील. सकाळी 10 वाजेपासून 10 सकाळी ते 2 दुपार तर किती तासाचा वेळ होतो बघा? 4 तासांचा वेळ होतो. 4 तासांचा वेळ होतो.
पण याच्यात 4 तासांमध्ये 4 कोन तयार होणार नाही. पहिला कोन तयार होईल 10 ते 11 मधला पहिला कोन. नंतर 11 ते 12 आणि 12 ते 1 याच्यामध्ये एक कोन तयार होईल आणि 1 ते 2 मध्ये एक कोन तयार होईल. म्हणजे इथला एक, इथला एक आणि इथला एक. असे टोटल किती कोन तयार होतील? 3च कोन तयार होतील. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 तुमचं उत्तर यायला पाहिजे. लक्षात घ्या. समजतंय सर्वांना? ओके. चला पुढचा प्रश्न द्या. सुंदर प्रश्न आहे बघा हा. घड्याळ 9 वाजल्यानंतर तास काटा पूर्व दिशा दर्शवतो. 9 वाजल्यानंतर, 9 वाजल्यावर, म्हणजे 9 वाजले समजा. 9 वाजल्यानंतर घड्याळ काय दाखवते? पूर्व दिशा. 9 वाजल्यानंतर म्हणतोय. आता 9 वाजल्यानंतर बघा, 9 वाजल्यानंतर 9 वाजता असं जर म्हटलं असतं, एक्झॅक्ट 9 वाजता असं म्हटलं असतं, तर तुम्हाला अशी सिच्युएशन ठेवता आली असती, की पूर्व 9 वाजल्यानंतर 9 वाजल्यानंतर पूर्व दिशा दाखवण्याची स्थिती बघा काय येईल? 9 वाजल्यानंतर पूर्व दिशा ही अशा पद्धतीने दाखवेल. 9 वाजल्यानंतर तास काटा पूर्व दिशा दर्शवतो. तर मिनिट काटा कुठं पण असू शकतो ना ह्या सिच्युएशन मध्ये. इथं असू शकतो, इथं असू शकतो, इथं पण असू शकतो, इथं पण असू शकतो, इकडं पण असू शकतो, इकडं पण असू शकतो. हम्म. तर याचं उत्तर काय येणार आहे? सांगता येणार नाही. सांगता येत नाही. सांगता येत नाही हे उत्तर त्याचं असणार. कारण की 3 वाजेनंतरची वेळ कोणती आहे ते तुम्हाला दिलं येत नाही. हम्म. चला पुढचा प्रश्न बघा. दुपारी 12 वाजल्यापासून त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा किती वेळास काटकोनात येतील? काटकोन म्हणजे किती अंशाचा कोन? काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन. चला, मी तुम्हाला सांगितलं काटकोनाच्या बाबतीत बघा, एका तासात 2 कोन तयार होतात 90 अंशाचे. 2 कोन. किती अंशाचे? 90 अंशाचे 2 कोन तयार होतात एका तासामध्ये. हम्म. परंतु 2 ते 3 आणि 3 ते 4 हे किती तासांचं अंतर आहे? 2 तासांचं अंतर आहे. याच्यामध्ये त्या अनुषंगाने 4 कोन तयार व्हायला पाहिजे होते, पण ते 4 कोन नाही तयार होत. इथं 3च कोन तयार होतात. म्हणजे पहिला कोन कुठं तयार होईल बघा? 2 ते 3 च्या मध्ये. हम्म. दुसरा कोन किती वाजता तयार होईल? एक्झॅक्ट 3 वाजता. आणि तिसरा कोन तयार होतो तो 3 ते 4 च्या मध्ये. लक्षात घ्या. आणि अशीच सिच्युएशन तुम्हाला 8 ते 9 आणि 9 ते 10 मध्ये बघायला भेटते. म्हणजे इथं पण हे 2 तासाचं जे अंतर आहे, त्याच्यामध्ये 4 कोन बनायला पाहिजे, पण ते 3च कोन बनतात. आणि त्याच्यामधला पहिला कोन बनतो तो 8 ते 9 याच्यामध्ये. दुसरा कोन जो बनतो तो एक्झॅक्ट 9 वाजता आणि तिसरा कोन बनतो तो 9 आणि 10 यांच्या दोघांच्या मध्ये. तर अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे. आणि मग मला या प्रश्नाचं उत्तर द्या. काटकोन म्हणजेच काय? 90 मापाचा कोन. म्हणजेच ते परस्परांना लंब असतात असं पण म्हणू शकतो बघा आपण. परस्परांना लंब. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजे अर्धा दिवस आहे. म्हणजे तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता. पूर्ण दिवसात 12 तासामध्ये आपण किती बघितले? 12 तासात किती कोन तयार होतात? 22 कोन तयार होतात. ओके. 24 तासामध्ये किती कोन तयार होतात? 24 तासात काटकोन 90 मापाचे कोन 44 तयार होतात. आणि जर मागे आपण गेलो तर 6 तासात किती कोन तयार होतील? 6 तासामध्ये 11 कोन तयार होतात. कारण दुपार 12 ते संध्याकाळ 6 हे किती तासाचं अंतर आहे? बरोबर 6 तासाचं अंतर आहे. म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1, 2 येणार आहे. समजतंय सर्वांना? ओके. चला पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करावे. बघा सर्व प्रश्न कधी ना कधी पोलीस भरती, सिंधुदुर्ग पोलीस भरती 2023 आणि नवी मुंबई पोलीस भरती 2013 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, चांगला आहे. ज्यावेळेस असा शब्द प्रयोग असेल, मिनिट काटा, तास काटा एकमेकांना किती वेळेस ओलांडतील? ओलांडतील म्हणजे शून्य मापाचा कोन तयार होईल.
कोल्हापूर पोलीस भरती 2023, सातारा पोलीस भरती 2019, बुलढाणा पोलीस भरती 2016 अशा वेगवेगळ्या परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. दुपारी 1:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत मिनिट काटा व तास काटा एकमेकाला किती वेळास ओलांडतील म्हणजे किती शून्य मापाचा कोन तयार करतील. ओके. तर आता इफेक्टिव्हली बघा, पहिला कोन शून्य मापाचा जो बनतो आणि 12 वाजेनंतर कोन बनण्याची वेळ ही आहे 5 मिनिट 511 एवढा अपूर्णांकामध्ये मिनिट. म्हणजे 1 वाजेनंतर जो कोन बनतो तो ह्या मिनिटांना बनतो. आता 1:30 वाजेच्या म्हणजे हा जो कोन बनलाय तो 1 ते 2 मधला बनलाय. ती वेळ गेली आहे. मग बघा आता पुढचा कोन 2 ते 3 मध्ये पहिला एक बनेल, 3 ते 4 मध्ये एक बनेल, 4 ते 5 मध्ये एक बनेल आणि 5 ते 6 मध्ये एक बनेल. आता ही वेळ पण आपल्याला घेता येणार नाही कारण 6 आणि 7 यांच्यामध्ये जो कोन बनतो तो 6:30 वाजेनंतरची ती वेळ असते. 6:30 वाजेनंतरची वेळ. ओके. त्यामुळे तो घेता येणार नाही. तर 1, 2, 3, 4 4 तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न बघा. 6 वाजता घड्याळीचा तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन असेल? अमरावती शहर पोलीस भरती 2023 मागच्या वर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे. साधा प्रश्न आहे. 6 वाजता. तर सर्वांचंच उत्तर यायला पाहिजे या बाबतीत. 6 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये किती मापाचा कोन तयार होईल? 180 मापाचा कोन तयार होईल. आताच आपण बघितलं शून्य मापाचा कोन जेव्हा बनतो त्यावेळेस आयडियल सिच्युएशन तुमची किती वाजायची असते? 12 वाजायची असते. 6 वाजता मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये तो कोन बनणार आहे. आता पुढचा बघा सर्वात महत्वाचा भाग आहे हा, दॅट इज मिरर इमेज. कोणती इमेज? मिरर इमेज. आठशातली प्रतिमा. घड्याळीची जर तुम्हाला आठशातली प्रतिमा काढायची असेल तर दिलेली वेळ 11:60 वजा करायची. 11:60 वजा करायची. लक्षात घ्या. दिलेली वेळ 11:60 वजा करून टाकायची. 11:60 वजा करून टाकायची. म्हणजे इथं बघा तुम्हाला दिलंय 9:15 जी वेळ आहे त्याची घड्याळीतली प्रतिमा तुम्हाला काय सांगितलेली आहे. तर काय करू आपण, ती जर आपण 9:15 जर याच्यातून वजा करून टाकले तर तुम्हाला काय मिळणार आहे बघा. 9:15 वजा करून टाका. म्हणजे तासातून तास वजा करा आणि मिनिटातून मिनिट वजा करा. म्हणजे 11:60 आरशातली प्रतिमा ही 2:45 येणार आहे. 2:45 हे तुमचं उत्तर असणार आहे. कोणत्याही वेळेस म्हणजे 11:60 का म्हणतोय मी? 11:60 म्हणजे किती होतात? 12 तास. आणि घड्याळीचं चक्र किती तासांचं आहे विद्यार्थी मित्रांनो? घड्याळीचं चक्रच तुमचं 12 तासांचं आहे. आणि म्हणून आरशातली प्रतिमा काढताना दिलेली वेळ ही 11 तास 60 मिनिटातून वजा करा. ओके. प्रश्न बघा कसा विचारलाय त्याच्यामध्ये. 6:15 घड्याळ मिनिट काटा 6:15 6:15 आरशातील प्रतिमेमध्ये काय वेळ असेल आपल्याला विचारले. चला पटकन मला उत्तर देण्याचा प्रयत्न करा. सोलापूर पोलीस भरती 2023 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. 11:60 आपला सर्वात चांगला शॉर्टकट काय? 11 तास 60 मिनिटं याच्यामधून दिलेली वेळ वजा करा. सो तासातून तास वजा करा आणि मिनिटातून मिनिट वजा करा. सो मी 11 मधून 6 वजा केले तर उरतील किती? 5.
आणि 60 मधून 15 वजा केले तर उरले किती? 45. म्हणजे तुमचं उत्तर येणारे 800तल्या प्रतिमेची वेळ 5:45 येणारे पर्याय क्रमांक 2 तुमचा आहे. पर्याय क्रमांक 2 तुमचा आहे. येतंय लक्षात? ओके. चला मी आता तुम्हाला काही वेळा देतो बघा आणि त्या वेळेचे तुम्हाला 800तली प्रतिमा काढायची. 3:20 800तली प्रतिमा काय वेळ दाखवेल ती काढा. दुसरा 8:56 पाण्यातली प्रतिमेची वेळ काढा. तिसरा प्रश्न 10:20 याची पाण्यातली प्रतिमा 800तली प्रतिमेचं वेळ काढा. 5:25 याची 800तली प्रतिमेची वेळ काढा आणि पाचवं 6:35 यांची 800तली प्रतिमेची वेळ काढा. सो एखादी तुम्हाला वेळ दिलेली आहे आणि तिची जर तुम्हाला 800तली प्रतिमा जर काढायची असेल तर सिंपल शॉर्टकट मी तुम्हाला सांगितला की दिलेली वेळ 11 तास 60 मिनिटातून वजा करा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर काढण्यासाठी 1-1, 2-2 सेकंदाचा वेळ लागायला पाहिजे. चला. येस, मिनिटातून मिनिट आपण प्रत्येक 11:60 मधून वजा करू. 11:60 मधून वजा केली तर पहिली वेळ तुमची बघून घ्या. तुमची पहिली वेळ 8:40 यायला पाहिजे. म्हणजे 3:20 800तली प्रतिमा 8:40 वेळ दाखवणार आहे. 8:56 ची वेळ काय दाखवणार आहे? 3:04 एवढी वेळ तुमची दाखवेल 800तली प्रतिमा. 10:20 ची काय वेळ दाखवणार आहे? 1:40 ही वेळ दाखवणार आहे. 1:40. 5:25 वजा करा. 6:35 ही 800तली प्रतिमेची वेळ असेल. नंतर 11:60 मधून 6:35 वजा करा. तुमचं 6:25 हे उत्तर यायला पाहिजे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही वेळेची 800तली प्रतिमा काढू शकतात. याच्यावर देखील बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि म्हणून तुमचा हा सराव व्हावा. प्रत्येक याच्यामध्ये 5 प्रश्न तयार होतील. प्रत्येक याच्यामध्ये मी शब्द भरणा केला तर पुन्हा 5 प्रश्न त्या ठिकाणी तयार होतील. लक्षात घ्या. ओके. पुढचा प्रश्न बघा वॉटर इमेजचा आहे. वॉटर इमेजचा आहे. आता वॉटर इमेज काढण्यासाठी 2 पद्धतीत बघा. एक तर दिलेली वेळ 17:90 मधून वजा करा किंवा 18:30 मधून वजा करा. 18:30 म्हणजेच 17:90. याच्यातले 60 मिनिटं काढून घेतले मी आणि ते इकडे टाकले तर ते 18:30 झाले. म्हणजे ही 6:30 ही दोघं म्हणजे ही 6:30 वाजेची वेळ ही पाण्यातली प्रतिमा बघण्यासाठी. 6:30 वाजेची वेळ. 90 मिनिटं म्हणजे 1 तास 30 मिनिट. म्हणजे हे 90 का घेतो आपण? समजा मिनिटांमध्ये जर 30 पेक्षा जास्त असतील तर वजाबाकी करताना सोपं व्हायला पाहिजे. म्हणजे बघा जसं या ठिकाणी केलेलं आहे 10:20 पाण्यातली प्रतिमा आपल्याला काढायचं आहे. तर काय केलं आपण 18:30 मधून 10:30 वजा करून 10:20 वजा करून टाका. हे वजाबाकी होऊन जाईल आता. म्हणजे काय उरलं बघा इथं. इथं उरणार आहे 8 आणि इथं उरणार आहे 10. सो हे 8 पाहिजे इथं 8. सो 8 वाजून किती असेल ते 10 मिनिटं असेल. लक्षात घ्या. 8 वाजून 10 मिनिटं. जर तुम्हाला विचारलं असतं की 3:40 800तली प्रतिमा काढा, पाण्यातली प्रतिमा काढा. वॉटर इमेज म्हणजे काय? पाण्यातील प्रतिमा. पाण्यातील प्रतिमा असं जर तुम्हाला वाक्य दिलेलं नसेल आणि अशा प्रकारची खूण दिलेली असेल, ह्या अशा प्रकारची खूण दिलेली असेल, तर ही खूण काय दर्शवते? पाण्यातली प्रतिमा दर्शवते. उभ्या पद्धतीने ही खूण दिली असेल, तर ही खूण काय दाखवते? 800तली प्रतिमा दाखवते. महत्वाच्या गोष्टी आहेत या. आता 3:40 जर मला पाण्यातली प्रतिमा काढायची आहे,
तर मी याला 18:30 मधून नाही वजा करणार. आता मी तिला 17:90 मधून वजा करेल. माझी वजाबाकी सोपी होऊन जाईल. वजाबाकी सोपी जर झाली तर इथं तुमचं येईल 14:50 आणि 14:50 म्हणजेच काय 2:50 2:50 लक्षात घ्या. आय होप तुम्हाला समजतंय. सो हा शॉर्टकट लिहून घ्या. दिलेल्या वेळेची पाण्यातली प्रतिमा काढताना दिलेली वेळ 17 तास 90 मिनिटातून वजा करावी किंवा 18 तास 30 मिनिटातून वजा करावी आणि ती वेळ म्हणजे 6:30 वाजेची वेळ आहे. ती कोणती वेळ आहे? ती 6:30 वाजेची वेळ आहे. लक्षात घ्या. तर तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घड्याळीवर आता कोणताही प्रश्न विचारला तर तो आपल्याला सहज त्याचे उत्तर देता येणार आहे. मी उद्या पुन्हा दिनदर्शिका मी अजून एक म्हणजे सोमवारी वगैरे आपण घेऊ ते लेक्चर. दिनदर्शिका आणि घड्याळ यांच्यावर अजून एकत्रित काही उदाहरणं जे नवीन प्रकारामध्ये आता थोडेफार विचारले जात आहेत तर त्याच्यावर देखील आपण प्रकाश टाकूया. आज आपण या सत्रामध्ये हे काम करतोय. पाण्यातल्या वेळेसाठी मी तुम्हाला काही वेळा देतो. एक 5 वेळा देतोय त्यांच्या मला पाण्यातल्या प्रतिमा काढून दाखवा. चला. मला जर विचारलं गेलं की 2 वाजून 50 मिनिटाची पाण्यातली प्रतिमा काढा. 3 वाजून अ, 10 मिनिटांची पाण्यातली प्रतिमा, 10 वाजून 40 मिनिटाची पाण्यातली प्रतिमा, 11 वाजून 20 मिनिटातली पाण्यातली प्रतिमा आणि 1 वाजून 30 मिनिटाची. चला. पाण्यातली प्रतिमेसाठी मी तुम्हाला सांगितले जे तुम्हाला कन्व्हिनियंट वाटेल त्या प्रश्नाप्रमाणे जे कन्व्हिनियंट वाटेल दोघांमधून कोणती तरी एक वेळ उचलायची. एक तर 17:90 किंवा मग 18:30 या दोघांमधून कोणती पण एक वेळ घ्या. मध्ये कोणतं वर टाकतो आपण किंवा त्याच्यामधून दिलेली वेळ वजा करा. चला. पाण्यातली प्रतिमा काढण्यासाठी दिलेली वेळ आता ही 2:50 आहे बघा. तर 18:30 वापरून उपयोग होणार नाही. आपल्याला हा वापरावा लागेल. 17:90 मधून 2:50 जर तुम्ही वजा केलं तर तुमचं उत्तर 15:40 येणार आहे. 15:40 म्हणून म्हणजेच 3 वाजून 40 मिनिटं. 3 वाजून 40 मिनिटं. दुसरा प्रश्न बघा 3:10. आता 3:10 18:30 मधून वजा केली तर चालेल ना? सोपं होईल. 18:30 मधून 3:10 वजा करा. 3:10 जर तुम्ही वजा केलं तर तुमचं उत्तर 15:20 येणार आहे. 15:20 म्हणजेच 3 वाजून 20 मिनिटं. नंतर 10:40 आहे. 10:40 साठी आपल्याला 17:90 वापरावं लागेल. 10 वजा 17 वजा 10 किती आले? 7. इथे वजाबाकी करतोय आपण, राईट? वजाबाकी करतोय. 7 वाजून 50 मिनिटं. चौथं 11:20 आहे बघा. 17:90 मधून 11:20 जर आपण वजा करून टाकले तर तुमचं उत्तर येणार आहे 6 वाजून 70 मिनिटं. आता 6 वाजून 70 मिनिटं म्हणजे 7 वाजून 10 मिनिटं. लक्षात घ्या. कारण तुमचा 60 मिनिटांचा 1 तास होतो. हां. 60 मिनिटांचा 1 तास होतो. किंवा हेच जर तुम्ही 18:30 मधून वजा केलं असतं. 18:30 मधून 11:20 जर तुम्ही वजा केलं असतं, तर तुम्हाला तेच भेटलं असतं बघा. 18 मधून 11 गेले 7 आणि इथं राहिले 10. येस. 5वं बघा 1:30 आहे, तर आपण 18:30 मधूनच वजा करू. 18:30 वजा 1:30 ओके. 1:30 जर तुम्ही वजा करून टाकलं, तर इथे उत्तर येणार आहे तुमचं 17. 17 म्हणजेच किती वाजेची वेळ असेल? 5 वाजेची वेळ असेल. 5 वाजेची वेळ असेल.
तर अशा पद्धतीने तुम्ही पाण्यातली प्रतिमा देखील काढू शकतात. पाण्यातली प्रतिमा आपण 17 तास 90 मिनिटांचा वेळ वापरतोय. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीच्या घड्याळ या टॉपिकावर आपण मागील वर्षी विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा केली आहे. उद्या आपण काही शॉर्टकट ट्रिक्स आपण गणिताच्या घेणार आहेत. लेंदी सेशन आपलं काल होईल. सर्वांनी तयारीने या, पेपर पेन्सिल घेऊन या. बराच सराव पण मी तुमचा करून घेईल आणि आपल्याला वेगवेगळ्या गणिताच्या ट्रिक्स, ज्या प्रश्न आपल्याला विचारले जातात, जे प्रामुख्याने आपल्याला जास्त वेळ घेतात, त्याच्यावर आपल्याला उद्या काम करायचंय. ठीक आहे? चलो. थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.